ऑयली स्किनमुळे आजकाल बरेच लोक खूप त्रस्त झालेले आहेत। नमस्कार, मी डॉक्टर मयुरी बभान, निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, सांगली आणि कोल्हापूर। चेहरा तुमचा तेलकट दिसू शकतो, चिपचिपा वाटू शकतो, त्याचबरोबर घाम खूप जास्त प्रमाणात येतो आणि एखादा मेकअप जरी केला तर तो फार काळ टिकत नाही। त्यामुळे आज आपण ऑयली स्किन केअर रूटीन संदर्भात थोडीशी माहिती घेणार आहोत। आपल्या स्किनवरती जे काही सिबॅसियस ग्लँड्स असतात, म्हणजेच ऑइल ग्रंथी असतात, त्यामधून जेव्हा जास्त प्रमाणात ऑइल सिक्रेट होण्यास सुरुवात होते तेव्हा आपली स्किन ऑयली बनते। ऑयली स्किन कोणामध्ये दिसते तर जे 13 ते 18 वर्षाच्या वयोगटामध्ये जास्त प्रमाणात ऑइल सिक्रेट होण्यास सुरुवात होते। त्याचबरोबर थोड्या प्रमाणात पिंपलही दिसू लागतात। हार्मोनल बदल एखाद्या स्त्रीमध्ये पिरियड्स येण्याच्या अगोदर जे काही हार्मोनल बदल होतात, त्याचबरोबर एखादी स्त्री गर्भनिरोधक गोळ्या खात असेल तर त्या स्त्रीमध्ये थोड्या प्रमाणात आपली स्किन ऑयली बनत आहे, त्याचबरोबर पिंपल येत आहेत याची जाणीव तिला होऊ शकते। डाएटमध्ये दुग्धजन्य पदार्थ, डेअरी प्रोडक्ट म्हणजे स्वीट पदार्थ, चॉकलेट, आईस्क्रीम, जंक फूड, त्याचबरोबर कोल्ड ड्रिंक याचा वापर जास्त प्रमाणात असेल तर त्याची स्किन ऑयली बनू शकते किंवा पिंपलही येऊ शकतात। जेनेटिक फॅक्टरमध्ये घरी जर तुमच्या आई किंवा वडिलांना जर त्यांची स्किन ऑयली असेल, पिंपल येत असतील तर नक्कीच ते तुम्हालाही ट्रान्सफर होऊ शकतं। तुमची स्किन ऑयली बनू शकते, तेलकट बनू शकते। जे लोक सप्लिमेंट्स घेतात, B12चे इंजेक्शन घेतात, त्या लोकांमध्ये सुद्धा पिंपलचे प्रमाण थोडेफार दिसू शकते। ऑयली स्किन केअर रूटीनचे आता आपण 2 भागात डिवायडेशन करूया, मॉर्निंग स्किन केअर रूटीन आणि इव्हनिंग स्किन केअर रूटीन। मॉर्निंग स्किन केअर रूटीनमध्ये पहिल्यांदा आपल्याला क्लिन्झरचा वापर करायचा आहे। क्लिन्झरने आपला चेहरा सकाळी उठल्यानंतर धुवायचा आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सॅलिसिलिक ॲसिड असलेला क्लिन्झरचा वापर करायचा आहे। सॅलिसिलिक हा घटक तुमच्या शरीरावरील तेलाचे प्रमाण कमी करेल। त्याचबरोबर त्यानंतर नियासिनामाइड सिरमचा वापर करायचा आहे। हे त्वचेवरील तेलाचे प्रमाण कमी करेल, त्याचबरोबर जे काही पिंपल्स आहेत त्यांनाही कमी करेल आणि पिंपलनंतर जे काही काळे डाग पडलेले आहेत, म्हणजेच की पिगमेंटेशन आहेत, त्यांनाही कमी करण्यासाठी मदत करेल। त्याच्यानंतर जेल बेस मॉइश्चरायझरचा वापर करायचा आहे। ज्यांची स्किन खूप प्रमाणात ऑयली होते त्यांनी मॉर्निंग स्किन केअर रूटीनमध्ये मॉइश्चरायझरचा वापर स्किप केला तरी चालेल। याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही सनस्क्रीनचा वापर करू शकता। सनस्क्रीन हे प्रत्येक 2 तासाला वापरणं गरजेचं आहे आणि ते जेल बेसमध्येच असावं। जर तुम्ही घरामध्ये राहत असाल किंवा ऑफिस इंडोर वर्क असेल तर तुम्ही SPF 25 to 30चा वापर केला तरी चालेल। जर आउटडोअर ॲक्टिव्हिटीज असेल तर तुम्हाला SPF हे 50+ असणं गरजेचं आहे। आता आपण नाईट रूटीन पाहूया। नाईट रूटीनमध्ये पहिल्यांदा क्लिन्झरचा वापर करायचा आहे। क्लिन्झरमध्ये मॉर्निंगप्रमाणेच सॅलिसिलिक ॲसिड असलेले फेस वॉशचा वापर करणं गरजेचं आहे। जर तुम्ही मॉर्निंगला मेकअपचा वापर केला असेल, त्याचबरोबर हेवी वॉटरप्रूफ सनस्क्रीनचा यूज केला असेल तर तुम्ही डबल क्लिन्झिंग करू शकता। डबल क्लिन्झिंगमध्ये पहिल्यांदा तुम्हाला मायसेला वॉटरनी चेहरा धुवून घेणे गरजेचे आहे। त्यानंतर सॅलिसिलिक ॲसिडवाले फेसवॉशचा वापर तुम्ही करू शकता। त्यानंतर रेटिनॉलचा वापर करायचा आहे। रेटिनॉल हे अगदी थोड्या प्रमाणात वापरायचं आहे। रेटिनॉलमुळे तुम्हाला पिंपल कमी होतील, त्याचबरोबर जे काही तुमचे पिगमेंटेशन असेल ते कमी होईल। रेटिनॉल हे फाईन लाईन्स, रिंकल आणि अँटी एजिंगसारखे काम करेल। ज्यांना भरपूर पिंपल असतील त्यांनी ॲडापेल्या पिंपलसाठी ॲडापेलन जेलचा वापरसुद्धा करू शकता। ॲडापेलन जेलमुळे तुम्हाला ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे कमी प्रमाणात दिसू शकतील। त्याचबरोबर या वापरानंतर तुम्हाला जेल बेस सनस्क्रीन वापरणं गरजेचे आहे, कारण जर तुम्ही रेटिनॉलचा वापर करत असाल तर तुमची स्किन ड्राय बनू शकते। अतिप्रमाणात ड्रायनेसमुळे फीडबॅक मेकॅनिझमनुसार तुमच्या स्किनवरती आणखीन जास्त प्रमाणात ऑइल सिक्रेट होते आणि त्यामुळे तुमचा चेहरा जास्त प्रमाणात तेलकट दिसू शकतो। त्यामुळे तुम्हाला जेल बेसवाले मॉइश्चरायझर वापरणे गरजेचे आहे। ऑयली स्किनमध्ये कोणता टोनर वापरावा?
खरं तर कोणत्याही स्किनसाठी टोनरचा वापर करणे अयोग्य आहे, कारण टोनरमध्ये जास्त प्रमाणात अल्कोहोल असतं आणि ते तुमची स्किन आणखीन प्रमाणात ड्राय करू शकते. जास्त प्रमाणात ड्रायनेसमुळे तुमची स्किन आणखीन जास्त प्रमाणात ऑइल सिक्रेट करते आणि त्यामुळे तुमचा चेहरा हा तेलकट वाटू शकतो. त्याऐवजी तुम्ही रोज वॉटरचा वापर करू शकता. एका कॉटन पॅडवरती रोज वॉटर घेऊन ते तुम्ही चेहऱ्यावरती टॅप करू शकता. याच्यानंतर तुम्हाला कंपल्सरी मॉइश्चरायझरचा वापर करणे गरजेचे आहे. आता फेस वाईप वापरणे कितपत योग्य आहे? फेस वाईपमध्ये सुद्धा अल्कोहोल त्याचबरोबर सुगंधी द्रव्य असतात, त्यामुळे ते तुमच्या स्किनला इरिटेट करू शकतात आणि तुमचा चेहरा ड्राय बनू शकतो. तुमचा चेहरा जास्त प्रमाणात तेलकट बनला असेल आणि तुम्हाला कुठलाही ऑप्शन नसेल तर तुम्ही ब्लॉटिंग पेपरचा वापर करू शकता. ब्लॉटिंग पेपरनी तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावरती टॅप करू शकता, त्यामुळे तुमचं ऑइल कंट्रोलमध्ये राहील. चेहऱ्यावरती मेकअप करणे कितपत योग्य आहे? तर ऑइली स्किनमध्ये डेली रुटीनमध्ये जर तुम्ही लाईट मेकअप किंवा हेवी मेकअप करत असाल तर तुमचे पिंपल येण्याचे चान्सेस वाढतात. यासाठी तुम्ही पिंपल किंवा एखादं पिगमेंटेशन हाईड करण्यासाठी तुम्ही कन्सिलरचा वापर करू शकता. मेकअप रिमूव्ह करणे हे गरजेचेच आहे. मेकअप रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही ऑइल फ्री मेकअप रिमूव्हरचा वापर करणे सुद्धा गरजेचे आहे. आता आपण ऑइली स्किनसाठी कोणत्या होम रेमेडीजचा वापर करू शकतो ते पाहूया. त्यामध्ये 3 ते 4 चमच बेसन पीठ, 1 ते 2 चमच दही, 1 चमचा मध आणि चिमटभर हळद यांचा लेप करून तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. 15 ते 20 मिनिटांनी तुमचा चेहरा हा कोमट पाण्याने धुवायचा आहे. यानंतर मॉइश्चरायझरचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर मुलतानी माती आणि रोज वॉटर याचे मिक्सचर करून तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे तुमचा तेलकटपणा कमी होईल, पिंपलही कमी होण्यास मदत होते. मध आणि 1 ते 2 थेंब लिंबूचा रस हे मिक्स करून तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असेल यांना लिंबूचा रस वापरला तर ती आणखीन इरिटेट होऊ शकते, त्यामुळे तुम्ही लिंबाचा रस स्किप करू शकता. त्याऐवजी तुम्ही मधाचा वापर करू शकता. मध आणि काकडीचा रस, मध आणि बटाट्याचा रस यांचे मिक्सचरसुद्धा तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. त्यामुळे तुमचे पोअर्स टाईट होतील आणि पिंपलही कमी येतील. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑइली स्किन आणि पिंपल याबद्दल सविस्तर माहिती मिळाली असेलच. आणखीन काही तुमचे क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता. धन्यवाद.